नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला बुद्धिमत्ता या विषयामधील अत्यंत महत्त्वाचा घटक इथे शिकणार आहे, तो म्हणजे आयत किंवा चौकोन मोजणे। आयत किंवा चौकोन मोजणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे। ओके, आपल्याला यावरती वारंवार क्वेश्चन तिथे विचारले जातात। भरपूर विद्यार्थी मित्र काय करतात, या चॅप्टरला स्किप करण्याचा प्रयत्न करतात। लेकरांनो, हे लेक्चर बघितल्यानंतर मला 100% खात्री आहे की तुम्ही यामध्ये आउट ऑफ मार्क्स घेणार म्हणजे घेणार। 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला नेहमी इथे येतात म्हणजे येतात। मागील लेक्चरला आपण त्रिकोण कसे मोजायचे याबाबत महत्त्वाच्या गोष्टी तिथे शिकलो होतो। आज आयत किंवा चौकोन कसे मोजायचे। आता लक्षात घ्या, आपले पोरं नेहमी कन्फ्यूज होतात आयत आणि चौरस यामध्ये। तर बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयत काय असतो आणि चौरस काय असतो। ओके, इथे कधी कन्फ्यूज होणार नाही आता तुम्ही। तर बरं, आयत म्हणजेच काय, चौकोन आहे आणि चौरस वेगळा आहे। सर्वात पहिल्यांदा आपण काय करूयात, इथं आयत ऑब्लिक काय लिहूयात, चौकोन लिहूयात। काय लिहूयात, चौकोन लिहूयात। आणि इकडे बाजूला काय घेऊयात, आपण चौरस घेऊयात। बाजूला काय घेऊयात पुराव, चौरस घेऊयात। आता परत लक्षात घ्या, आयत किंवा चौकोन काय असतो। पुराव, आयत किंवा चौकोन यांच्या दोन बाजू सारख्या असत्या। दोन बाजू काय असत्या, सारख्या असत्या। म्हणजे आयताची ही बाजू 8 सेंटीमीटर असेल, ही बाजू आयतची 8 सेंटीमीटर असेल, ही 12 असू शकते किंवा ही 20 असू शकते। पण चौरसाचं असं नसतं पुराव, चौरसाच्या चारही बाजू सारख्या असत्या। ज्याच्या चारही बाजू सारख्या असेल त्याला चौरस असे म्हटलं जातं। ज्याच्या चारही बाजू काय असत्या, सारख्या। म्हणजे 8 सेंटीमीटर असेल तर ही बाजू 8 सेंटीमीटर असेल, तर ही बाजू 8 सेंटीमीटर असेल आणि ही बाजू 8 सेंटीमीटर असेल। तसं आयतच असतं का, अजिबात नाही। आयत असाही आपण काढू शकतो। ओके, या पद्धतीने असाही आपण काढतो। ओके, आयताच्या बाजू सारख्या नसत्या। ज्याच्या बाजू सारख्या नसते त्याला आयत किंवा चौकोन असे म्हणतात, आणि ज्याच्या चारही बाजू सारख्या असते त्याला काय म्हणतात, चौरस असे म्हणतात। पोरं इथेच कन्फ्यूज होतात, त्यांना चौकोन काय आहे आणि चौरस काय आहे हेच कळत नाही। ओके, चौकोनाच्या बाजू सारख्या नसत्या पण चौरसाच्या बाजू काय असत्या, सारख्या असत्या। हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि याच नियमाला धरून आपल्याला आजचं लेक्चर इथे बघायचं आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण आयत किंवा चौकोन मोजणे शिकणार आहे। पुढील लेक्चर मध्ये आपण चौरस मोजणे शिकणार आहेत। मागील लेक्चर मध्ये आपण त्रिकोण कसे मोजायचे ते तिथे शिकलो होतो। पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल त्यांनी भराभरा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ कसा असतो एक कमेंट बॉक्स मध्ये मला सांगत चला। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सुंदर अशी बॅच घेऊन आलेलो आहे। गणित आणि बुद्धिमत्तेची रेकॉर्डेड बॅच आहे। ओके, यामध्ये तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, इतर सरळ सेवा, ग्रामसेवक किंवा एमपीएससी पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आपण बेसिक पासून तर टॉप पर्यंत सर्व उदाहरणं यात प्रिव्हियस क्वेश्चन सहित चॅप्टर, घटक, न्याय, टाइप निहाय आपण ही बॅच पूर्ण केलेली आहे। ज्या लेकरांना बॅच घ्यायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79। केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। ओके, बॅचची फी फक्त 399 रुपये, 12 महिन्याचा कालावधी आहे। एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता। तू ही लेक्चर बघ, तुझ्या मामाच्या पोरीला दाखव, तावडे तूही बघ, तुझ्या आत्याच्या पोरीला दाखव। एकदम सुंदर कार्यक्रम आहे। ओके, बॅच कशी घ्यायची, आपली ॲप डाउनलोड करायची, तिथून बॅच परचेस करायची। ओके, त्यानंतर तुमच्यासाठी आपण रेल्वे, एएलपी, त्यानंतर एसएससी, जीडी, त्यानंतर सीएचएसएल या एक्झाम साठी, सेंट्रलची कोणत्या एक्झाम साठी सुंदर अशी बॅच 6 महिन्याच्या कालावधीसाठी 399 रुपयाची बॅच संपूर्ण सिलेबस सहित बेसिक स्वरूपापासून, बेसिक पासून घेऊन आलेलो आहे। ओके, संपूर्ण बॅच आहे। ज्यांना ही बॅच परचेस करायची त्यांनी घेऊन टाका। मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच 299 रुपयाला आहे। 299 रुपयाला 12 महिन्याचा कालावधी आहे। आउट ऑफ मार्क्स तुम्ही या बॅच मधून घेऊ शकता। 25 पैकी 25 पोलीस भरती, एमपीएससी पोलीस भरतीची बॅच आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही पोलीस भरतीची बॅच आहे। 2023, 2022, 21 आणि 2018 साली झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरचे स्पष्टीकरण लाईव्ह होईल।
बाकी गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण, सामान्य ज्ञान बेसिक पासून संपूर्ण सिलेबस रेकॉर्डेड भेटेल. 50 पेक्षा जास्त सराव पेपर भेटतील आणि प्रश्न संच स्पष्टीकरण सुद्धा भेटेल. द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे. बॅचची फी फक्त 799 रुपये. 999 रुपयावरती 20% डिस्काउंट पण आहे. ही एमपीएससी ची बॅच आहे. बेसिक पासून परवा बॅच कंप्लीट केलेली आहे. एकदम सुंदर अशी बॅच आहे. ज्या विद्यार्थी मित्राला एमपीएससीचा अभ्यास करायचा त्यांनी आवर्जून ही बॅच घेऊन टाका. कोणताही पुस्तक घ्यायची गरज नाही. परवा मला भरलं एमपीएससीचं याड, मला भरलं एमपीएससीचं याड आणि मी मागील 10 वर्षापासून एमपीएससीचा उमेदवार. ओके, जेव्हा मी बसतो या पेपरला तेव्हा मला नापास झाल्यासारखं वाटतंय. जर परवा आता तुम्हाला खरंच यश मिळवायचं असेल तर तुमच्यासाठी आपण खास तुमच्यासाठी रेकॉर्डेड स्वरूपात एमपीएससी ची 1999 रुपयाची बॅच लॉन्च केलेली आहे. ओके, यामध्ये तुम्हाला बेसिक पासून सर्व सिलेबस भेटणार आहे. टॉपिक टू टॉपिक सर्व घटक तुमचे कव्हर केलेले आहेत. ओके, 12 महिन्याचा कालावधी, एक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता. प्रश्न संच सुद्धा तुम्हाला तिथे स्पष्टीकरणासहित लेक्चर मध्ये दिलेले आहे. ओके, ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. काही अडचण असेल इथे नंबर दिसतो केव्हाही कॉल करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया चौकन किंवा आयात म्हणजे काय. आता लेकरांनो, चौकन किंवा आयात म्हणजे काय ते तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. याच्या चारही बाजू सारख्या नसतात त्याला चौकन किंवा आपण आयात असे म्हणतो. ज्याच्या चारही बाजू सारख्या असतात त्याला आपण चौरस असे म्हणतो. आता महत्वाची गोष्ट म्हणजे चौकोन कसे मोजायचे किंवा आयत कसे मोजायचे. आयत कसे मोजायचे, कसे मोजावे हा प्रश्न तुमच्या पुढे आलेला असेल. मोजावे नेमकं याला कसं मोजायचं, चौकोनाला मोजावं तरी कसं मोजावं. तर लेकरांना आता काय होतं माहिती का, आपल्याकडे काय करतात अशा पद्धतीची एक डायग्राम दिलेली असते आणि सांगतात खालील आकृतीमध्ये एकूण किती आयत किंवा किती चौकोन आहेत. दोन्ही एकच, आयत किंवा चौकोन. खालील आकृतीमध्ये किती आयत किंवा चौकोन आहेत असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. तर लेकरांना अजिबात घाबरायचं काम नाही, एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. आता काय करायचं, या दिलेल्या चौकोनामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्या आडवे कॉलम आहे, हे बघ या आडवे कॉलम आहे 1 2 3 4 अशा आडव्या कॉलम मध्ये नंबर टाकून घ्यायचे. दिलेल्या आकृतीमध्ये आडवे जे कॉलम आहे या आडव्या कॉलम मध्ये आडवे जे कॉलम आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, ग्रुप म्हणू शकतो. आडव्याला आपण काय म्हणू शकतो, चौकोन म्हणू शकतो. ओके, आडवे जे चौकोन आहेत या चौकोनात नंबर टाकून घ्यायचे. आडव्या चौकोनात नंबर टाकून घेणे, नंबर टाकणे व त्यांची बेरीज करणे, व त्यांची बेरीज करणे, व त्यांची काय करणे, बेरीज करणे. पाहिलं का, लक्षात घे. आडव्या चौकोनांमध्ये नंबर टाकणे व त्यांची बेरीज करणे. 1 2 3 4 नंबर टाकले. 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज केली. 1 2 3 4 यांची बेरीज झाली 10. किती आली, 10. त्यानंतर दुसरा टप्पा काय, उभे जे चौकोन आहेत, उभे जे चौकोन आहेत, उभ्या चौकोनांमध्ये नंबर टाकणे, उभ्या चौकोनांमध्ये नंबर टाकणे व त्यांची बेरीज करणे. उभ्या चौकोनामध्ये नंबर टाकणे व त्यांची बेरीज करणे, व त्यांची काय करणे, बेरीज करणे. हा दुसरा टप्पा तुमचा असणार आहे. उभ्या चौकोनामध्ये नंबर टाकणे व त्यांची बेरीज करणे. उभ्या चौकोनात नंबर टाकले 1 2 3 4 यांची बेरीज केली. 1 + 2 + 3 + 4. ओके, यांची बेरीज आपल्याला किती भेटली, 10 भेटली. 2 टप्पे क्लिअर झाले. बरोबर, 2 टप्पे क्लिअर झाले. आता तिसरा टप्पा करायचा आधी एकदा ब्राईटनेस थोडा कमी करतो मी बोर्डचा. ओके, आता तिसऱ्या टप्प्यात काय करायचं बघा. 2 टप्पे झाले. टप्पा क्रमांक तिसरा. तिसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्याच्या उत्तराचा आणि दुसऱ्या टप्प्याच्या उत्तराचा गुणाकार करायचा. दोन्ही बेरजेच्या उत्तरांचा, दोन्ही बेरीज केलेल्या उत्तरांचा उत्तरांचा गुणाकार करा. उत्तरांचा गुणाकार करा. दोन्ही बेरीज केलेल्या उत्तरांचा गुणाकार करा. काय करा, गुणाकार करा. हा आपला शेवटचा टप्पा असणार. दोन्ही बेरीज केलेले उत्तर किती आहे, इथं 10 आहे, इथं 10 आहे. मग 10 गुणाकारामध्ये 10 बरोबर उत्तर किती आलं, बरोबर 100. 10 गुणाकारात 10 बरोबर उत्तर आलं 100. दिलेल्या आकृतीमध्ये कोण
चौकोन किती आहेत 100 चौकोन आहेत. दिलेल्या आकृतीत एकूण चौकोनांची संख्या किती आहे रे पोराओ चौकोनाची संख्या 100 आहे रे पोराओ. दिलेल्या आकृतीमध्ये एकूणच चौकोनांची संख्या किती आहे रे पोराओ दिलेल्या आकृतीमध्ये पोराओ एकूणच चौकोनांची संख्या 100 आहे रे माझ्या वाघाव. किती आहे 100. लक्षात आलं काय केलं सर्वात पहिल्यांदा आडवे जे चौकोन आहे या आडव्या चौकोनला नंबर टाकणे व त्यांची बेरीज करणे. आडव्या चौकोनांना नंबर टाकले 1 2 3 4 त्यांची बेरीज केली 10 आली. टप्पा दुसरा उभ्या चौकोनांना नंबर टाकणे व त्यांची बेरीज करणे. उभ्या चौकोनांना नंबर दिले 1 2 3 4 त्यांची बेरीज केली 10 आली. टप्पा तिसरा दोन्ही बेरीज केलेल्या उत्तरांचा गुणाकार करा. दोन्ही बेरीज केलेल्या टप्पा पहिल्याची बेरीज टप्पा दुसऱ्याची बेरीज. पहिल्याच्या बेरजेचं उत्तर 10 आहे दुसऱ्याच्या बेरजेचं उत्तर सुद्धा 10 आहे. दोघा 10चा काय केला गुणाकार केला उत्तर आलं 100. ओके समज में आया. चला बघूयात मग कोण सोडवतो पुढलं गणित. चला आता तुमच्यासाठी गणित देतो बघूयात. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहे. ही आकृती जी आहे ना पराव या आकृतीत एकच चौकोन आपल्याला बघायला भेटतो. हा सिंगल चौकोन आहे पण यामध्ये मी काय करतो आता आडव्या लाईनी मारतो. 1 2 3 4 5 आडव्या लाईनी मारल्या. उभ्या लाईनी मारतो 1 2 3 4 मी उभ्या लाईनी मारल्या. 4 उभ्या लाईनी मारल्या 5 आडव्या लाईनी मारल्या आणि सांगितलं पुराव दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती आहे. काय सांगितलं दिलेल्या आकृतीमध्ये पुराव एकूणच चौकोनांची संख्या किती आहे. चला बरं भराभरा याचं उत्तर काढा. कोण याचं उत्तर काढतं बघूयात. जो काढीन त्यानं वास्केन कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर लिहून द्यायचं. काय करायचं वास्केन कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं पुराव उत्तर लिहून द्यायचं. चला स्पीड मध्ये डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं उत्तर टाकायचं. ओके चला क्या बात आहे. बघूयात कोणी याचं उत्तर योग्य काढलेलं आहे. सर्वात पहिला टप्पा माझा पहिला टप्पा काय आहे आडव्या चौकोनांना नंबर देऊन घ्या. आडव्या चौकोनांना नंबर देऊन घ्या 1 2 3 4 5. टप्पा दुसरा आडव्या चौकोनांना नंबर दिलेल्या चौकोनांची बेरीज करून घ्या. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. ओके 4 5 9 9 3 किती झाले पराव 12 12 2 14 1 15. बघ 5 आणि 5 10 आणि 5 किती झाले 15. आडव्या लाईनीत 15 चौकोन आहे. टप्पा दुसरा टप्पा काय म्हणतो पुराव उभ्या चौकोनांना नंबर देऊन घ्या. टप्पा दुसरा काय म्हणतो उभ्या चौकोनांना नंबर देऊन घ्या. उभ्या चौकोनांना नंबर द्या 1 2 3 4 5 आणि 6. यांची काय करायची लेकरांना आता बेरीज करायची. यांची काय करायची बेरीज. उभ्या चौकोनांना जे आपण नंबर दिले त्यांची आपल्याला करायची बेरीज. चला मग 1 पासून 6 पर्यंत सर्वांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि अधिक 6 यांची करायची बेरीज. ओके 6 5 11 4 15 15 3 18 2 20 आणि 21 झाले 21. उभ्या लाईनीत 21 चौकोन आले. आडव्या लाईनीत 15 चौकोन आले. आता आपला शेवटचा टप्पा काय असणार आहे उभ्या लाईनीचे चौकोन गुणाकारात आडव्या लाईनीचे चौकोन. उभ्या लाईनीचे चौकोन 21 आहे गुणाकारामध्ये आडव्या लाईनीचे चौकोन 15 आहे. 5 1 5 5 2 10 0 1 1 1 2 1 2 5 1 5 0 5 2 10 10 आले. ओके 1 0 अजित 0 घेतला 1 1 1 आणि 2 1 2 5 1 3 315. काही मुलांनी गुणाकार कसा केला मास्तर असाही करा. ओके 21 गुणाकारात 15 5 1 5 5 2 10 0 1 1 1 2 1 2 5 1 3 315. तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती आहेत तर दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 315 चौकोन आहेत. किती चौकोन आहेत 315 चौकोन आहेत. 100% सर्वायला जमला असेल मला खात्री आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 315 चौकोनाची संख्या आपल्याला बघायला भेटली. चला क्वेश्चन पुढचा एक शेवटचा क्वेश्चन घेऊ या टाइपचा म्हणजे पुढे जायला आपण मोकळे. दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनांची संख्या मोजा किंवा आयत संख्या मोजा. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. आयत मोजणे. ओके दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आयत आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. चला 1 2 3
4. ओके, 1 2 आणि 3. ओके, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण आयत किती आहेत ते मोजा. चला व्हिडिओ स्टॉप करा, सर्वांनी गणित सोडवण्याचा प्रयत्न करा. द्या लक्ष, घाबरायचं काम नाही. पहिला टप्पा काय सांगतो सर, आडव्या लाईनींना नंबर द्या आणि त्यांची बेरीज करा. आडव्या लाईनींना नंबर दिला 1 2 3 4 आणि 5, त्यांची बेरीज करा. 1 + 2 + 3 + 4 + 5 किती झाले? 15 झाले सर. हे मग आडव्या लाईनीत 15 चौकोन आले. उभ्या लाईनींना नंबर द्या 1 2 3 4, उभ्या लाईनींची बेरीज करा सर. टप्पा दुसरा 1 + 2 + 3 + 4 किती झाले? 10. सर आता सोपं झालं, दोन्ही बेरीज केलेल्या उत्तराचा गुणाकार करा. 15 गुणाकारात 10, 15 10 150. दिलेल्या आकृतीमध्ये कोण आयत, आयत दिलेल्या आकृतीत एकूण आयत किंवा चौकोन, चौकोन किती आहे? तर दिलेल्या आकृतीत एकूण आयत किंवा चौकोन 150 आहे. समज में आया बाबूआ? यस या नो? ओके, हा टाइप सर्वायला समजला असेल 100% मला खात्री आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 150 चौकोन आपल्याला पाहायला भेटतात. चला बघूयात मग टाइप क्रमांक पहिला. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत ते सांगायचं आहे. पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे. मग आतापर्यंत काय चालू होतं? आतापर्यंत बेसिक होतं, आता पहिला क्वेश्चन आलेला आहे. दिलेल्या आकृतीत एकूण आयत किंवा चौकोनाची संख्या किती आहेत? आता काय करायचं, या पूर्ण आकृतीला नंबर टाकून द्यायचा. इथे फक्त आडवीच लाईन आहे, मग काय करायचं, आडव्या लाईनीला नंबर टाकायची, त्यांची बेरीज करायची, कार्यक्रम संपला. उभी लाईन नाही, मग कोणा संग गुणाकार करणार तरी आपण? आडवी लाईन आहेत, त्यांना नंबर टाकून दिले 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 नंबर टाकून दिले, बेरीज केली. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 यांची बेरीज करायची. इथं फक्त आडव्याच लाईनी आहेत म्हणून आडवे नंबर टाकून दिले, त्यांची बेरीज करायची. चला 1 + 2 3 + 3 6 + 4 10 + 5 15 + 6 21 21 + 7 किती झाले रे पोराव? 28. तर संबंधित आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयत किती आहेत? 28 आहे. ऑप्शन क्रमांक 3. संबंधित आकृतीमध्ये 28 चौकोन किंवा आयत आपल्याला पाहायला भेटले. ओके, इथपर्यंत सर्वांना समजलं? यस या नो? चला क्वेश्चन दुसरा. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत? मग सारखंच केलंय. खालील आकृतीमध्ये आपल्याला किती चौकोन किंवा आयत पाहायला भेटतात असा क्वेश्चन आपल्याला इथे विचारलेला आहे. चला बराबर या प्रश्नाला कोण सोडवतो बघूया. खालील आकृतीमध्ये चौकोन किंवा आयताची संख्या किती आहे? चला स्पीड मध्ये उत्तर काढा. खालील आकृतीमध्ये चौकोन किंवा आयताची संख्या किती आहेत? चला स्पीड मध्ये याचं कोण उत्तर काढतं? एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात पुरावा घाबरून जायचं काम नाही. ओके, का घाबरायचं, कोणाला घाबरायचं, कशासाठी घाबरायचं? चला स्पीड मध्ये उत्तर काढा. मग सारखंच करायचं. सर आता इथं आडव्या लाईनी नाही, फक्त उभ्या लाईनी आहे. इथं आडव्या लाईनी नाही, फक्त उभ्या लाईनी आहेत. मग काय केलं, इथं नंबर टाकले 1 2 3 4 आणि 5 नंबर टाकले सर. 1 2 3 4 आणि 5 यांची केली बेरीज. 1 + 2 + 3 + 4 + 5 3 6 6 4 10 5 15. दिलेल्या आकृतीमध्ये 15 चौकोन आपल्याला पाहायला भेटले. ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला काय भेटलं? योग्य उत्तर भेटलं. भरपूर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आलं असेल. चला हा प्रश्न सोडवायचा, आता उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी द्यायचं. एकदम सोपा क्वेश्चन, अजिबात पुरावा क्वेश्चन अवघड नाही. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत? खालील आकृतीमध्ये चौकोन किंवा आयत किती आहेत? चला भराभरा सांगा. खालील आकृतीमध्ये या आयत म्हणजे इम्पोर्ट झाला. ओके, खालील आकृतीमध्ये चौकोन किती आहेत? चला स्पीड मध्ये कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्या. झालं असेल द्या लक्ष, सगळ्यांनी उत्तर काढलं असेल. मास्तर आडवी लाईन आहे, उभी लाईन नाही, फक्त आडवे नंबर दिले. 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर उत्तर आलं मास्तर 15. उत्तर किती आलं? 15. 1 + 2 3 किती झाले? 3 3 3 6 4 10 5 15 15 याचं योग्य उत्तर आलं सर. किती आलं? 15 याचं योग्य उत्तर आलं. ओके, ऑप्शन मध्ये नसेल, माझ्याकडनं चुकून ऑप्शन असे झाले असते. 15 याचं योग्य उत्तर आहे. किती? 15 याचं काय आलंय? योग्य उत्तर आपल्या समोर आलेलं आहे. ओके, चुकून ऑप्शन जास्त टाकण्यात गेले. चौथा क्वेश्चन. चला खालील आकृतीत चौकोन किंवा आयत यांची संख्या किती आहेत? खालील आकृतीमध्ये किती चौकोन किंवा आयत आपल्याला पाहायला भेटतात? चला भराभरा सांगा. खालील आकृतीमध्ये चौकोन किंवा आयत एकूण किती आहेत?
ओके, चला स्पीड मध्ये सर्व विद्यार्थी मित्र हे गणित सोडवतील मला खात्री आहे. ओके, चला भराभरा गणित सोडवा. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या, घाबरायचं काम नाही, एकदम सोपी पद्धत आपल्याला बघायला भेटते. कसं सोडवलं बघा. सर्वात पहिल्यांदा सर आम्ही काय केलं, आडव्या लाईनींना नंबर दिला आणि त्यांची बेरीज केली. 1 2 3 4 आणि 5. ओके, याची बेरीज आली सर 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर 15. मग आम्ही उभ्या लाईनींना नंबर दिला आणि त्यांची बेरीज केली 1 2 आणि 3. उभ्या लाईनींची बेरीज केली 1 + 2 + 3 बरोबर 15 गुणाकारामध्ये किती इकडे 6. दोन्ही बेरजेचं आलेल्या उत्तराचा आम्ही गुणाकार केला. 15 गुणाकारात 6 बरोबर आम्हाला उत्तर भेटलं सर 100 किती रे 15 किती झाले 15 1 15 30 15 3 45 15 चौक 60 15 5 75 15 सकी 90 आम्हाला उत्तर भेटलं सर 90. 15 सकी 90 आम्हाला उत्तर भेटलं सर. ऑप्शन क्रमांक 3 90 अगदी बरोबर आहे. 90 याचं सर्वांना उत्तर भेटलं असेल. चला क्वेश्चन 5वा. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत यांची संख्या मोजा. खालील आकृतीत एकूण चौकोन किंवा आयत किती आहेत चला भराभरा सांगा. एकदम सोपा क्वेश्चन आहे. खालील आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयत किती आहेत. ओके, सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ स्टॉप करा, गणित सोडवा आणि सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सर आडव्या लाईनीला नंबर दिले 1 + 2. 1 + 2 बरोबर आडव्या लाईनीचं उत्तर आलं 3. उभ्या लाईनीला नंबर दिले 1 2 3 4. उभ्या लाईनींची बेरीज केली 1 + 2 + 3 + 4. ओके, 3 आणि 3 6 आणि 4 10. 10 गुणाकारात 3 उत्तर आलं 30 अगदी बरोबर. ओके, उत्तर आलं 30. ऑप्शन क्रमांक 1 तोंडी उत्तर काढलं मी सर. क्या बात रे माझ्या वागा. तोंडी उत्तर सुद्धा याचं निघू शकतं. क्या बात आहे. चला बरोबर लाईक आणून टाका. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत ते मोजा. ओके, आयत शब्द असं लक्षात ठेवा, आयत. ओके, खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत ते आपल्याला मोजायचं आहे. चला एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात घाबरायचं काम नाही. ओके, 1 2 3 4 5 6 आणि 7 नंबर देऊन घेतले. 1 नंबर दिला 2 3 4 5 6 आणि 7 नंबर दिले. ओके, यांची बेरीज करायची पुराव. यांची बेरीज करायची. पहिला टप्पा उभ्या लाईनीतल्या सर्व नंबर द्यायचे, त्यांची बेरीज केली. 1 ते 7 पर्यंत बेरीज केली. किती आली 1 + 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 21 आणि 7 28. उभ्या लाईनींची बेरीज आली 28. उभी लाईन याची बेरीज आली 28. आडव्या लाईनीला बघा 1 2 परत इथं 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. आडव्या लाईनीची बेरीज केली माझ्या वागाव 1 आणि 2 3 झाले 3 आणि 3 6 झाले 6 आणि 4 10 झाले 5 15 झाले. आडव्या लाईनींची बेरीज केली 15 आली. आडवी लाईन बेरीज केली किती आली 15 आली. उभ्या लाईनींची बेरीज आली 28. आडव्या लाईनींची बेरीज आली 15. 28 आणि 15 यांची बेरीज करायची. आता 28 + 15 करायचे रे माझ्या वाघाव. 28 + 15 7 5 12 8 5 किती झाले 13. आजच्या लेख गेला 43. 43 मधून एक वजा करायचा. उत्तर आलं रे माझ्या वाघाव 42. उत्तर आलं रे माझ्या वाघाव 42. एक का वजा केला लक्षात घ्या. एक का वजा केला कारण इथे आपण डबल धरलाय ना, डबल धरलाय चौकोन. इथे आपण चौकोन काय केलाय डबल धरलेला आहे. इथं चौकोन डबल धरलाय म्हणून एक चौकोन आपल्याला वजा करायचा. एक चौकोन काय करायचा वजा करायचं. लक्षात आलं. जेव्हा असं बेरजेचं चिन्ह आपल्या समोर असतं तेव्हा काय करायचं उभ्या लाईनीला नंबर द्यायचे. उभ्या लाईनीच्या सर्व नंबराची बेरीज करायची, बाजूला लिहायची. दुसरा टप्पा काय राहणार आडव्या लाईनीला नंबर द्यायचे. आडवे नंबर देऊन त्यांची बेरीज करायची, दुसऱ्या बाजूला लिहायची. उभ्या लाईनीची बेरीज अधिक आडव्या लाईनीची बेरीज करायची आणि वजा 1 करायचं. वजा काय करायचं 1 करायचं. सर्वायला जमलं असेल द्या लक्ष. एक डेमो घेऊयात आपण. एक डेमो क्वेश्चन घेऊयात म्हणजे सर्वांच्या लक्षात राहील. ओके, या पद्धतीने एक उभी लाईन आखली, या पद्धतीने एक आडवी लाईन आखली. 1 2 3 4 1 2 3 4 आणि इथे एक जास्तीचा घेतो. इथं काय करतो एक जास्तीचा चौकोन घेतो. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत. ओके, मी काय करणार सर्वात पहिला टप्पा उभी जी लाईन आहे उभी लाईनीचा नंबर देणार, उभ्या लाईनीला नंबर देणार आणि किंवा उभ्या चौकोनांना असं म्हणू आपण. उभ्या चौकोनाला नंबर द्या. नंबर देऊन नंबर दिले व बेरीज केली. नंबर दिले व बेरीज केली. उभ्या चौकोनांना नंबर दिले व बेरीज केली. पहिला टप्पा. उभ्या चौकोनांना नंबर दिले
1 2 3 4 5 6 बेरीज केली 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 ओके 3 आणि 3 6 4 10 5 15 6 21 याचं उत्तर आलं. उभ्या लाईनींची बेरीज झाली 21. नंतर दुसरा टप्पा आडवे चौकोनांची बेरीज केली. चौकोन नंबर देऊन बेरीज केली. नंबर दिले व बेरीज केली. आडव्या चौकोनांना नंबर दिले व बेरीज केली. चला आडव्या चौकोनांना नंबर देऊयात. 1 2 इथं ऑब्लिक टाकलं 3 घेतलं 4 आणि 5 ओके 1 + 2 + 3 + 4 + किती 5 ओके किती झाले 15. आडव्या चौकोनांची बेरीज झाली 15. आता टप्पा तिसरा दोन्ही बेरजेच्या उत्तराची बेरीज करा. दोन्ही बेरीज केलेल्या उत्तरांची बेरीज करा. बेरीज केलेल्या उत्तरांची बेरीज करा. उत्तरांची बेरीज करा. दोन्ही बेरीज केलेल्या उत्तरांची बेरीज करा. 21 + 15 बरोबर किती झाले रे पुराव 36. 21 + 15 बरोबर 36. टप्पा शेवटचा टप्पा चौथा. आलेल्या उत्तरातून 1 वजा करा. आलेल्या उत्तरातून 1 वजा करा. 1 काय करा वजा करा. आलेल्या उत्तरातून 1 वजा करा. 36 मधून पुराव 1 गेला किती शिल्लक राहिलं 35. तर सोबतच्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत किंवा आयत किती आहेत 35 आहे. ओके यांची बेरीज किती आली 21. यांची बेरीज किती आली 15. 21 + 15 किती झाली 36. 36 मधून 1 गेला किती राहिली 35. ओके सर्वायला समजलं असेल कसं सोडवलं एकदा नजरे घालून घ्या. चला पुढे खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत. चला भराभरा मोजा. एकदम सोपा क्वेश्चन आहे. खालील आकृतीमध्ये चौकोन किंवा आयत किती आहेत. याला पहिल्यांदा नंबर दिला उभ्या लाईनींना 1 2 3. उभ्या लाईनीची बेरीज करून घेतली. टप्पा पहिला 1 + तुम्ही सोडवा. चला भराभरा उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये. 1 + 2 + 3 बरोबर किती झाले 6. चला भराभरा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. मला कळू द्या कोणाचं बरोबर आलं कोणाचं चुकलं. ओके त्यानंतर पुढे 1 + 2 + 3 इथं परत किती आला इथं 4 4 5 6 आणि 7 ओके 1 ते 7 पर्यंत जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला उत्तर भेटतं 28. 1 ते 7 पर्यंत जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आपल्याला उत्तर भेटतं 28. किती उत्तर भेटतं 28. 6 + 28 केलं 6 + 28 बरोबर उत्तर किती भेटलं रे पोराव 34 उत्तर भेटलं. 34 मधून 1 गेला बरोबर उत्तर भेटलं 33. 34 मधून 1 गेला बरोबर उत्तर किती भेटलं 33. क्या बात रे माझ्या वाघाव. भरपूर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आलं असेल. ओके चला पुढे खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत मोजा. खालील आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयताची संख्या किती आहेत असा क्वेश्चन तुला विचारलेला आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. घाबरायचं कामच नाही. आता वजा करायचा विषयच नाही. ओके आयत किंवा चौकोनाची संख्या मोजायची आहे. चला सगळे दोन्ही आडव्याच लाईनी आहेत. या पद्धतीने आपल्याला आयत किंवा चौकोन दिलेला आहे. आपल्याला 2 आकृत्या इथं दाखवलेल्या आहेत. ही आपल्याला आकृती क्रमांक 1 आहे. 1 2 आणि 3 2 आणि 3 आणि परत आपल्याला आकृती क्रमांक 2 दिलेली आहेत. ही आकृती क्रमांक 2 आपल्याला दाखवलेली आहेत. ओके आकृती क्रमांक 2 दाखवली 1 2 आणि 3 ह्या 2 आकृत्या आपल्याला आहेत. पहिल्यांदा आपण काय करूया पहिल्या आकृतीचे आयत मोजून घेऊया. पहिल्या आकृतीत नंबर दिले 1 2 3 4. पहिल्या आकृतीत नंबर दिले 4 पर्यंत त्यांची बेरीज केली 1 + 2 + 3 + 4 बरोबर मला याची बेरीज झाली 10. दुसऱ्या आकृतीला सुद्धा नंबर दिले 1 2 3 आणि 4. दुसऱ्या आकृतीची सुद्धा पुरावा बेरीज केली 1 + 2 + 3 + 4. दुसऱ्या आकृतीला सुद्धा उत्तर आलं 10. 10 + 10 याची फायनल बेरीज केली उत्तर आलं 20. 10 + 10 याची फायनल बेरीज केली उत्तर आलं 20. ओके आकृतींना वेगळं केलं. ही आकृती क्रमांक 1 दिला. आकृती क्रमांक 1 मध्ये 10 चौकोन आहेत. याला आकृती क्रमांक 2 दिला. आकृती क्रमांक 2 मध्ये सुद्धा 10 चौकोन आहेत. आकृती क्रमांक मध्ये 10 चौकोन आकृती क्रमांक 2 मध्ये 10 चौकोन 10 + 10 किती झाले 20. संपूर्ण आकृतीमध्ये चौकोन किती आले 20. संपला विषय. ओके सिंपल क्वेश्चन घ्यायचा असंच घ्या. तुमच्यासाठी क्वेश्चन घ्या. चला स्पीड मध्ये. ओके दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आयत किंवा चौकोन आहेत ती आपल्याला मोजायचं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये आयत किंवा चौकोन किती आहेत ती आपल्याला मोजायचं आहे. 1 2 3 4
ओके, दिलेल्या आकृतीमध्ये आयत किंवा चौकोन किती आहेत हे आपल्याला मोजायचं आहे. आता सर्वात पहिल्यांदा मी काय करणार, आकृती क्रमांक 1 तयार करून घेणार. चला, सर्वात पहिल्यांदा मी आकृती क्रमांक 1 तयार करून घेतली. सोडवा चला बरोबर, कोणाच बरोबर येतंय पाहूयात. चला, सर्वात पहिल्यांदा काय केलंय, आकृती क्रमांक 1 तयार करून घेतली. आकृती क्रमांक 1 ला 1 2 3 आणि 4 रेषा आहे. ओके, सर्वात पहिल्यांदा आकृती क्रमांक 1 मध्ये किती चौकोन आहेत ते मोजले. 1 2 3 4 5 15 चौकोन मला आकृती क्रमांक 1 मध्ये भेटले. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. ओके, त्यानंतर आकृती क्रमांक 2 मी तयार करून घेतली. आकृती क्रमांक 2 मध्ये किती चौकोन आहेत ते आपण मोजले. ओके, 1 2 3 4. ओके, याला नाव दिलं आकृती क्रमांक 2. आकृती क्रमांक 2 मध्ये किती चौकोन आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. इथे आपल्याला 15 चौकोन भरले. पहिल्या आकृतीत 15 अधिक दुसऱ्या आकृतीत 15 बरोबर 30 चौकोन आहेत. किती चौकोन आहेत, 30 चौकोन आहेत. पहिल्या आकृतीत 15 अधिक दुसऱ्या आकृतीत 15 बरोबर किती चौकोन आहेत, 30 चौकोन आहेत. 100% सर्वांना जमला असेल. चिल्लर क्वेश्चन आहे. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत ते आपल्याला मोजायचे आहेत. खालील दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयत किती आहेत. एकदम सोपा क्वेश्चन आहे, बरोबर, चिल्लर क्वेश्चन आहे. लहान पोरग सुद्धा याचं उत्तर काढू शकतं. एकदम सरळ साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आधी तुम्ही प्रयत्न करून बघा. या आकृतीला अजिबात घाबरून जायचं काम नाही. इथे काय झालंय माहिती का, 2 आकृत्या एकत्र दिलेल्या आहेत. ही पहिली आकृती आहे. ही आकृती क्रमांक आहे 1 आहे. ओके, हिला आकृती क्रमांक 1 आपण नाव दिलं. ही पहिली आकृती आहे आणि हिच्यावरती दुसरी आकृती काढली या पद्धतीने. या पद्धतीने हिच्या आतमध्ये दुसरी आकृती काढली आहे का नाही. असं म्हणजे आपल्याला हे बघ, ही एक मोठी आकृती तयार झाली. पहिली आकृती आपण मोठी आकृती घेतली. ओके, पहिली आकृती आपण मोठी आकृती घेतली. दुसरी आकृती आपण लहान आकृती घेतली. दुसरी आकृती काय केली, लहान आकृती घेतली. ह्या 2 आकृत्या आपल्या समोर तयार झाल्या. या 2 आकृत्या आपल्या समोर तयार झाल्या. वेगवेगळं आपण याला करून घेतलं. 2 पद्धती आहे, दोन्ही पद्धती तुम्हाला सांगतो. याला नाव दिलं आकृती क्रमांक 1. चला, हिचे त्रिकोण मोजा. काय करा, हिचे चौकोन मोजा. हिचे चौकोन मोजा. चला बरं, आकृती क्रमांक 2. याला नाव दिलं आकृती क्रमांक 2. चला, हिचे चौकोन मोजा, हिचे चौकोन मोजा. काय केलं, याला 1 2 1 2 नाव दिलं. ओके, यांची बेरीज केली. आडव्या लाईनींची बेरीज केली. 1 अधिक 2 बरोबर 3 आलं. उभ्या लाईनींची बेरीज केली. 1 अधिक 2 बरोबर 3 आलं. दोघांचा गुणाकार केला. शेवटी आपल्याला गुणाकार करायचा ना, 3 त्रिक 9 आलं. जेव्हा आपण पहिल्या नमुन्याला वापरलं होतं ती पद्धत आपल्याला इथं आपण वापरली. ही पद्धत आपण वापरली. तिथे आडव्या लाईनींची बेरीज केली, उभ्या लाईनींची बेरीज केली, त्यांचा गुणाकार केला. बघा, आपण काय केलं, 2 आकृत्या वेगळ्या करून घेतल्या. ओके, हिला 9 त्रिकोण भेटले, काय भेटले, चौकोन भेटले. याही आकृत्या वेगळ्या करून घेतल्या. 1 2 3 नंबर दिलं. 1 गुणाकारात 2, 1 अधिक 2 बरोबर. आडव्या लाईनीमध्ये 3 चौकोन आहे. 1 अधिक 2 उभ्या लाईनीमध्ये 3 चौकोन आहे. गुणाकार केला, टोटल 9 चौकोन आहे. पहिल्या आकृतीत 9 चौकोन, दुसऱ्या आकृतीत 9 चौकोन. 9 अधिक 9 बरोबर 18. दोन्ही आकृतीमध्ये किती चौकोन आले, 18. पहिल्या आकृतीत 9 चौकोन, दुसऱ्या आकृतीत 9 चौकोन, 18 चौकोन आलेले आहेत. किती चौकोन आले, 18. ओके, समज में आया. 2 आकृत्या वेगळ्या केल्या. पहिला टाइप जो आपला होता त्याचे सूत्र इथं वापरले, त्याची पद्धत आपण इथे वापरली. ओके, याच्यात कसं करणार, डायरेक्ट इथे कसं करणार लक्षात घ्या. इथे करायचं म्हटलं काय, 1 2 नंबर देणार, 1 2 नंबर देणार, 1 2 नंबर देणार आणि 1 आणि 2 नंबर देणार. ओके, 1 2 1 2 नंबर दिला. याचा संबंध याच्या सोबत लावणार आणि याचा संबंध याच्या सोबत लावणार. ओके, आधी यांची बेरीज करून घेणार. या दोघांची बेरीज किती आली, 3 आली. या दोघांची बेरीज आली 3. या दोघांची बेरीज किती आली, 3. या 3चा आणि या 3चा गुणाकार करणार. 3 गुणाकारात 3 बरोबर 9 आली. आता याचा संबंध याच्या सोबत लावला. याची बेरीज करून घेतली, 3 आली. याची बेरीज करून घेतली, 3 आली. या दोघांचा गुणाकार केला. 3 गुणाकारात 3 9. ओके, या दोघांचा गुणाकार 9 आला. या दोघांचा गुणाकार 9 आला. 9 9 किती झाले, 18. 9 अधिक 9 बरोबर किती झाले, 18. ओके, कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता. कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकतात. एकदम सोपा आहे, अजिबात अवघड नाही. चला, क्वेश्चन नंबर 10 पाहूयात काय आहे. क्वेश्चन नंबर 10 काय आहेत बघा.
ओके, खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत? ओके, आयत करून घ्या. खालील आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयत यांची संख्या किती आहेत? एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरून जायचं काम नाही, अजिबात कन्फ्यूज व्हायचं काम नाहीये. ओके, सर्वात पहिल्यांदा सर्व रिकाम्या जागांना नंबर देऊन घेऊयात. 1 2 3 4 आणि 5. सर्व रिकाम्या जागांना नंबर देऊन घेतला. 5 आयत आपल्याला भेटले अधिक 5 आयत आपल्याला भेटले अधिक यापासून यापर्यंत आणि यापासून यापर्यंत एक आयत आहे. यो एक आयत आपण तयार केला. काय केला? 2 आणि 1 चा एक आयत तयार केला. 2 आणि 1 चा एक आयत आपण तयार केला. त्यानंतर या 4 पासून तर या 3 पर्यंत एक आयत आपण तयार केला. म्हणजे 4 आणि 3 चा सुद्धा एक आयत आपण तयार केला. 4 आणि 3 चा एक आयत आपण तयार केला. 4 आणि 3 चा एक आयत तयार झाला. ओके, त्यानंतर आता 4 आणि 3 चा झाल्यानंतर हा संपूर्ण एक आयत आहे ना, मोठा संपूर्ण एक आयत आपण तयार केला. मोठा एक आयत तयार केला. मोठा काय झाला? एक आयत तयार झाला. म्हणजे 1 2 3 एक्स्ट्रा तयार झाले, 8 आयत आले. 3 काय झाले? एक्स्ट्रा तयार झाले. किती आयत भेटले आपल्याला? 8 आयत भेटले. 3 एक्स्ट्रा तयार झाले, 8 आयत भेटले. अशी आकृती आली का डायरेक्ट 8 आणून द्यायचं. ओके, नाही काही नाही आठवा समजलं तर काय केलं? तुम्हाला समजलं काय केलं? परत सांगतो, लक्षात घ्या. काय केलं? सर्वात पहिल्यांदा मोकळ्या जाग्यांमध्ये नंबर दिले. 1 2 3 4 5. 5 आयत घेऊन टाकले अधिक. ओके, हा मोठा एक आयत घेतला अधिक ह्या 2चा आणि 1चा एक आयत तयार केला. या पद्धतीने हा एक आयत तयार झाला अधिक 1. परत हा 4चा आणि 3चा एक आयत तयार झाला अधिक 1. किती झाले? 8 आयत. संपला विषय. ओके, चला पुढे 11 नंबरचा क्वेश्चन. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत आपल्याला मोजायचे आहेत. खालील आकृतीमध्ये एकूण चौकोन किंवा आयत यांची संख्या किती आहेत? चला भराभरा उत्तर द्या. एकदम सोपा क्वेश्चन आहे. कोण याचं योग्य उत्तर देतं पाहूयात. एकदम चिल्लर 65 क्वेश्चन आहे. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत? ओके, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ज्या टाईपचा क्वेश्चन आपण मागे सोडवला इथे त्या टाईपचाच क्वेश्चन आपल्याला हा आहे. बाकी काहीही करायची गरज नाहीये. टाईप काय? सेम आहे. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत? बघूयात कोणी उत्तर काढलं. परवा काय केलं तुम्ही? याला 1 नंबर दिला, परवा याला 2 नंबर दिला, परवा याला 1 नंबर दिला, परवा याला 2 नंबर दिला. ओके, या दोघांची बेरीज केली. 1 अधिक 2 बरोबर 3 आलं. या दोघांची बेरीज केली. 1 अधिक 2 बरोबर 3 आलं. आडव्या रेषांवर नंबर टाकून दिले. 3 3 झाले 9. उत्तर आलं 9. आडव्या रेषांवर म्हणजे ज्यांनी ज्या क्रॉस रेषा मारल्या त्या रेषांवर नंबर टाकून दिले, त्यांची बेरीज केली. आडव्या लाईनीची बेरीज 3 आली. अशी बेरीज केली किंवा अशी केली असती तरी जमलं असतं. एखादा लय हुशार आहे त्यानं असं केलं असेल. 1 2 2 3 3 जमत. काहींनी असं केलं आडवं आडवं तरी जमत. काही टेन्शन नाही. किती उत्तर आलं? 3 3 9. ओके, याचा आणि याचा काय केला? गुणाकार केला. 3 3 किती आले? 9. तर संबंधित आकृतीमध्ये किती आयत आहे किंवा किती चौकोन आहेत? तर 9 चौकोन आपल्याला तिथे बघायला भेटले. 12 नंबरचा क्वेश्चन चिल्लर क्वेश्चन आहे. 65 क्वेश्चन आहे. सर्व विद्यार्थी मित्र हा क्वेश्चन सोडवतील मला 100% खात्री आहे. सर्व विद्यार्थी मित्र हा क्वेश्चन सोडवतील म्हणजे सोडवतील. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहे? ओके, चला सर्वात पहिल्यांदा आडव्या लाईनीचे आयत मोजून घेऊयात. 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे किती आले? 21 आले. गुणाकारामध्ये 1 2 3 1 किती आले? 6 आले. 21 गुणाकारात 6 21 6 200 126. 126 काय झाले? 126. 21 सक 126. तर दिलेल्या आकृतीमध्ये 126 आयत आहे. ओके, काय केलं? पहिला टाईप वापरला. चला पुढला क्वेश्चन 13 नंबरचा. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत यांची संख्या किती आहे? खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत? ओके, ज्या पद्धतीने आपण इथं सोडवलं बघा, जी आपण इथे पद्धत वापरली तीच पद्धत आपल्याला तिथे वापरायची. बाकी काही आपल्याला करायचं नाहीये. जे आपण इकडे केलं तेच आपल्याला तिकडे करायचं आहे. इकडे आपण काय केलं? बेरीज केली आणि काय केलं? वजाबाकी केली. इथे आपल्याला तेच करायचं पुराव. चला कोण सोडवतो बघूयात. एकदम सोपा क्वेश्चन आहे. चला भराभरा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. ओके, काय केलं? उभ्या लाईनीना नंबर दिले, आडव्या लाईनीना नंबर दिले. उभ्या लाईनीने नंबर दिला 1 2 3 4 आणि 5. आडव्या लाईनीने नंबर दिला 1 2 3 आणि 4.
ओके, असे नंबर आपण दिले. ओके, 1 2 3 4 5 उभ्या लाईनींची बेरीज केली. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15 आली. आडव्या लाईनीची बेरीज केली. 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 बरोबर 10 आली. 15 आणि 10 यांची बेरीज केली. 15 अधिक 10 बरोबर 25 आले. काय झालं मास्तर, कॉमन घेतलं म्हणून एक वजा करायचा, मगाशी केलं तसं. कॉमन घेतलं म्हणून एक वजा केला, उत्तर आलं 24. मगा सारखंच आहे. काय मगाच्या सारखंच आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर भेटलं. सर्व पोरांनी हा क्वेश्चन सोडवला असेल मला 100% खात्री. उभ्या लाईनीची बेरीज केली, आडव्या लाईनीची बेरीज केली, दोघांची बेरीज एकत्र केली, वजा 1 केला. वजा काय 1 केला, दोघ संख्या एका कॉलम मध्ये घुसल्या म्हणून वजा 1 केला. ओके, शेवटचा क्वेश्चन, आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. खालील आकृतीत चौकोन किंवा आयत किती आहेत? ओके, याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. एकदम सिंपल, साधा आणि सरळ क्वेश्चन आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना हा क्वेश्चन जमणार. उत्तर कमेंट बॉक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं महत्वाचा हाही घटक इथे संपलेला आहे. पुढील लेक्चरला आपण चौरस कसे मोजायचे एकदम खतरनाक पद्धतीने तिथे शिकणार आहेत. तर चला भेटूया पुढील लेक्चर मध्ये पोरांनो. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.